हॅलो फ्रेंड्स, आज आपण हे तोरण विणूयात. तर या तोरणाची साईज आहे 36 इंच आणि हे मी अशा प्रकारे विणलेलं आहेत लटकन आणि 2 पानं विणलेली आहेत गोलाकार. तर या तोरणाची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे जे एक पान आहे, हे अर्धगोल पान जे आहे ते 30 साखळ्यांमध्ये एक बनतं. तर मिनिमम 60 आणि कडेला जर आपण 5-5 साखळ्या सोडल्या तर मिनिमम 70 साखळ्यांमध्ये आपल्याला हे तोरण विणून होतं. तर तुम्ही हे कमी जास्त करू शकता. ह्या लटकनचे जे साखळ्या आहेत तुम्ही स्किप करू शकता. तर चला विणूयात. सुरुवातीला मी इथे टोपले उलन घेतलेले आहेत आणि 2 धागे घेतलेले आहेत त्याचे आणि 3.5 mm चा हुक घेतला आहे. यानंतर स्लिप नॉट घ्यायची आहे आणि 14 साखळ्या विणायच्या आहेत. तर आपण इथे तोरणपट्टी विणणार आहोत सुरुवातीला. तर त्या तोरणपट्टीसाठी आपल्याला इथे 14 साखळ्या विणायच्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या 14 साखळ्या झालेल्या आहेत. यानंतर या 2 साखळ्या आपण स्किप करूयात आणि तिसऱ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. परत पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे. ते प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब आपल्याला इथं विणायचा आहे आणि सुरुवातीला घेतलेल्या 2 साखळ्या आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये घ्यायच्या आहेत. सुरुवातीला सुरू करताना राऊंड तो एक खांब असं कन्सिडर करायचा आहे 2 साखळ्या म्हणजे. तर असे एकूण 12 डबल क्रोशे आपण इथं विणायचे आहेत. तर इथं मी हे 12 डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत. नंतर 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि बाजू पलटून घ्यायची आहे. या 2 साखळ्या म्हणजे एक खांब झाला. पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे. परत पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे. तर अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये डबल क्रोशे विणायचे आहे. आणि इथे आपण परत शेवटच्या साखळीमध्ये घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ही तोरणपट्टी कंप्लीट करायची आहे 36 इंचापर्यंत. तर या प्रत्येक साखळीमध्ये डबल क्रोशे विणायचे आहेत आणि आपल्याला हे राऊंड्स विणून घ्यायचे आहेत, असेच रिपीट करायचे आहेत. तर इथं मी हे तोरणपट्टी विणून घेतलेली आहे. जवळपास 36, 75 ते 80 रो इथं माझे झालेले आहेत. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. मिनिमम 75 हवेत. तर इथे मी बॉर्डर काढून घेत आहे आपल्या तोरणपट्टीसाठी. तर इथे सुरुवातीला इथं कॉर्नरवरती स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या रोमध्ये याला सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या साखळ्या नाही आहेत, तर आपण रो वाईज म्हणजे प्रत्येक रोमध्ये एक सिंगल क्रोशे येईल असं आपण ह्याला जोडून घ्यायचं आहे. परत 3 साखळ्या आणि याला आपण पुढच्या रोमध्ये जोडायचं आहे. अशा प्रकारे परत 3 साखळ्या आणि पुढच्या रोमध्ये सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. तर हे असं 3 साखळ्या आणि सिंगल क्रोशे असं जोडायचं आहे. तर हे तोरणपट्टीची बॉर्डर आपण विणत आहोत. तर अशाच प्रकारे आपल्याला हे रिपीट करायचं आहे पूर्ण बॉर्डरवरती. तर हे विणून घेऊयात. अशाच प्रकारे आपल्याला इथपर्यंत कॉर्नरपर्यंत वापस यायचं आहे. तर विणूयात. ही जी आहे ती बॉर्डर आपली विणून झालेली आहे इथे आणि इथे धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक पान विणून घेतलेलं आहे अर्धगोल एका साईडला आणि अशा प्रकारे हे विणून झालेलं आहे डिझाईन. तर अशाच प्रकारे आपल्याला हे विणायचं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा. तर या साईडला आपण विणून घ्यायचं आहे. तर हे जवळपास 30 साखळ्यांमध्ये झालेलं आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला विणायचं आहे. तर तुम्ही याचं सेंटर जवळपास असं काढू शकता तोरणपट्टी फोल्ड करून, किंवा मग तुम्ही जर मोजून घेतले असतील तर तुम्ही त्यानुसार सुद्धा घेऊ शकता. तर हे एक पान विणण्यासाठी आपल्याला 30 साखळ्या घ्याव्याच लागतात.
तर हे अशा प्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे. फोल्ड करून आपण याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. तर मी हे असं सेंटर काढून घेतलेलं आहे. आणि यानंतर हे जे आहे ते मॅच करून घ्यायचं आहे सेंटर दोन्ही, आणि मधली जागा आपल्याला लटकनसाठी सोडायची आहे. तर हे आणि कडेला आपण 2-3 म्हणजे थोडीशी जागा सोडायची आहे, किंवा 2 ते 3 रोज आपण इथे सोडू शकतो कडेला, आणि मग सेंटर काढायचं आहे. तर बघूया. तर इथे मी हे सेंटर काढून घेतलेलं आहे. इथे 14व्या साखळीमध्ये मी सुरुवात करत आहे. तर इथे सिंगल क्रोशेने सुरुवात करूयात. ग्रीन कलरचा धागा घेतलेला आहे या ठिकाणी, आणि 7 साखळ्या विणायच्या आहेत. आणि पुढची एक साखळी स्किप करून त्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणायचा आहे. परत 3 साखळ्या विणायच्या आहेत, आणि पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर आणि बाजू पलटून घ्यायची आहे. जोडताना आपल्याला फक्त पुढच्या साईडला जोडून घ्यायचा आहे धागा, नवीन धागा जोडताना. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर ही एक साखळी झालेली आहे आपण, आणि या साखळीमध्ये जी 7 साखळ्या विणल्या होत्या आपण, त्या साखळ्यांमध्ये 14 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर असे एकूण 14 डबल क्रोशे आपण विणायचे आहेत. नेहमी नवीन धागा किंवा नवीन रो आपण नवीन राऊंड सुरू करताना पुढच्या बाजूनेच सुरू करायची आहे. तर हे 14 डबल क्रोशे माझे विणून झालेले आहेत. यानंतर आपण पुढच्या साखळीमध्ये याला सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. परत एक साखळी घेऊयात, आणि हा राऊंड बंद करून आपल्याला इथे धागा कट करायचा आहे. तर इथे मी धागा कट केलाय आणि लाल रंगाचा धागा घेतला आहे. बाजू पलटून घ्यायची आहे, सरळ बाजूने विणायला सुरुवात करायचं आहे. तर पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशनी जोडून घ्यायचा आहे आधी धागा. मग ही जी साखळी आपण विणलेली आहे इथे हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे प्रत्येक साखळीमध्ये. तर या प्रत्येक साखळीमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे आपल्याला विणायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपण विणूयात. तर इथे मोजून घ्यायची गरज नाहीये, पण इथे सगळीकडे आपल्याला रिपीट करायचं आहे. 14 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर या राऊंडला आपण पुढच्या साखळीमध्ये इथे सिंगल क्रोशेने बंद करायचा आहे. परत एक साखळी आणि हा धागा कट करून घेऊयात. यानंतर परत ग्रीन कलरचा धागा घेतलाय, आणि मी पुढच्या साखळीमध्ये याला जोडून घेते सिंगल क्रोशेनी. यानंतर आपण या ठिकाणी 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. प्रत्येक साखळी वरती जे हाफ डबल क्रोशे आपण विणले होते, त्या हाफ डबल क्रोशेच्या सेंटरमध्ये 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर प्रत्येक हाफ डबल क्रोशेच्या मध्ये 2 हाफ डबल क्रोशेच्या मध्ये 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हे रिपीट करूयात अशा प्रकारे इथपर्यंत. यानंतर नवीन धागा आपण जोडून घ्यायचा आहे लाल रंगाचा पुढच्या साखळीमध्ये, आणि सिंगल क्रोशनी जोडायचा आहे. परत आपल्या इथे पफ स्टिच विणायचे आहेत. तर या ठिकाणी आपण सुरुवात करायची आहे. तर पफ स्टिच विणण्यासाठी 6 वेळेला धागा घ्यायचा आहे सुईवरती, एक पफ स्टिच विणण्यासाठी. तर हे अशा प्रकारे विणायचं आहे, आणि या सगळ्यांमधून एक घ्यायचा आहे. यानंतर 2 साखळ्या विणायच्या आहेत, आणि खाली जे आपण 2 हे सोडले होते, डबल क्रोशे विणले होते, ते स्किप करायचे आहेत. परत पफ स्टिच विणूयात.
तर 6 वेळेला तुम्ही जर मोठा पफ स्टिच विणायचा असेल जास्त जाड तर विणू शकता. तर इथे 2 साखळ्या विणूयात आणि असंच आपल्याला रिपीट करायचं आहे. तर मी हे इथं पफ स्टिचचा राऊंड रिपीट केलेला आहे आणि इथे आपण जोडून घ्यायचं आहे पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशेनी आणि परत या धाग्याला आपण कट करून घेऊयात आणि इथे ग्रीन रंगाचा धागा मी जोडून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे आणि इथे सगळ्यात मोठे खांब आपल्याला विणायचे आहे ट्रिपल क्रोशे. तर या पफ स्टिचवरती आपल्याला विणायचं आहे. 2 वेळेस धागा घेतलेला आहे सुईवरती आणि एक ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. परत 3 साखळ्या आणि पुढच्या पफ स्टिचवरती एक ट्रिपल क्रोशे. तर इथे ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. 2 वेळेला धागा घेतलाय आणि अशा प्रकारे हा ट्रिपल क्रोशे. परत 3 साखळ्या आणि पुढच्या पफ स्टिचवरती ट्रिपल क्रोशे. तर इथे डबल क्रोशे घ्यायची नाहीये, ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहे. 2 वेळेला धागा घ्यायचा आहे सुईवरती आणि 3 वेळेला आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे रिपीट करूयात. आणि या राऊंडला मी सिंगल क्रोशेने जोडून घेत आहे बेस साखळीमध्ये. अशा प्रकारे परत 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि बाजू पलटून घ्यायची आहे आणि ही जी 3ची साखळी आपण विणलेली होती तर या ठिकाणी आपल्याला विणायचं आहे. तर इथे आपण सिंगल क्रोशे विणायचा आहे. परत 3 साखळ्या, परत इथे सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे ट्रिपल क्रोशेवरती. परत 3 साखळ्या, परत इथे सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. तर असे डबल चेन आपल्याला इथं घ्यायचे आहेत. तर विणूयात. यानंतर आपण याला या ठिकाणी पुढच्या साखळीमध्ये हे जोडून बंद करून घ्यायचं आहे. सॉरी, त्याच साखळीमध्ये आपल्याला जोडायचं आहे. यानंतर लाल रंगाचा धागा मी इथे घेतला आहे आणि इथे जे 2 साखळ्या विणल्यात आपण 1 आणि 2 त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला विणायचं आहे. जी पहिली साखळी आपण विणली होती ट्रिपल क्रोशे सोबत त्या साखळीमध्ये. तर इथं सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि ही मागची साखळी आपल्याला स्किप करायची आहे. तर इथे 4 साखळ्या विणायच्या आहेत सुरुवातीला. यानंतर या ठिकाणी 3 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत मोठे खांब. तर एकूण 3 ट्रिपल क्रोशे आणि 4 साखळ्या विणायच्या आहेत. 4 साखळ्या, 3 ट्रिपल क्रोशे, परत 4 साखळ्या विणायच्या आहेत इथे. तर हे एकूण 4 झाले आणि ही 5वी साखळी म्हणजे 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि याला आपण या ठिकाणी सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. तर असे एकूण 5 वेळेला पण विणायचं आहे. परत पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि परत 4 साखळ्या विणूयात. तर हे जे आहे ना मागं आपण इथं सोडलेलं आहे आणि हे असं पेटल्स आपल्याला पाकळ्या विणायच्या आहेत. तर 4 साखळ्या विणूया सुरुवातीला आणि त्याच ठिकाणी आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. तर हे 3 ट्रिपल क्रोशे विणल्यानंतर परत 4 साखळ्या आणि याला सिंगल क्रोशेने खाली त्याच साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि परत पुढच्या साखळीमध्ये तर हे असे पेटल्स विणले आहेत. तर असंच विणून घ्यायचं आहे पूर्ण साखळ्यांमध्ये. यानंतर मी इथे पांढऱ्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि पुढच्या साखळीमध्ये आपल्याला याला सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. यानंतर मागची जी आपण साखळी विणली होती सोडून दिलेली होती या ठिकाणी आपल्याला विणायचं आहे. तर इथे 2 डबल क्रोशे विणूया सुरुवातीला आणि एक चेन घ्यायची आहे. परत याच ठिकाणी 2 डबल क्रोशे
परत पुढची जी साखळी आहे त्या साखळीमध्ये इथे आपल्याला परत 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. एक साखळी आणि 2 डबल क्रोशे. तर हे अशा प्रकारे विणायचं आहे. परत या साखळीमध्ये 2 डबल क्रोशे, एक साखळी आणि 2 डबल क्रोशे असं विणायचं आहे. तर हे आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये रिपीट करायचं आहे सेम. तर हे असंच इथे आपण साखळ्यांमध्ये विणून घ्यायचं आहे, सेम विणायचं आहे. तर विणून घेऊयात. तर इथे मी हा राऊंड विणून घेतलेला आहे आणि याला आपण इथे साखळीमध्ये जोडायचं आहे. पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशेने अशा प्रकारे. परत ती एक साखळी घेऊयात आणि बाजू पलटून घ्यायची आहे आणि या साखळीमध्ये आपल्याला परत विणायचं आहे. तर ही जी एक साखळी घेतली आपण 2 डबल क्रोशेमध्ये त्यामध्ये विणायचं आहे. 2 डबल क्रोशे, एक साखळी आणि याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे आणि एक साखळी घ्यायची आहे. तर इथे एक साखळी घेतल्यानंतर परत पुढच्या साखळीमध्ये 2 डबल क्रोशे, एक साखळी, 2 डबल क्रोशे असं विणायचं आहे. तर मागच्या राऊंडमध्ये आपण एक साखळी मध्ये घेतली नव्हती, तर इथे एक साखळी घ्यायची आहे. तर इथे 2 डबल क्रोशे, एक साखळी. तर हे असं रिपीट करायचं आहे प्रत्येक सेटमध्ये. यानंतर इथं आपण सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे आणि परत पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि परत आपण बाजू पलटून घेऊयात आणि हे जे सेल आपण विणलेलं आहे या ठिकाणी डबल क्रोशे विणायचं आहे एका साखळीच्या गॅपमध्ये. तर इथे 2 डबल क्रोशे, एक साखळी आणि 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर 2 साखळ्या विणायच्या आहेत. तर या ठिकाणी 2 साखळ्या विणूयात. परत पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे, एक साखळी, 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्याला रिपीट करायचं आहे. तर हे असं विणून घ्यायचं आहे आणि आपल्याला अजून एक राऊंड सेम हाच राऊंड विणायचा आहे. तर इथे मी हे 2 राऊंड विणून घेतलेले आहेत सेम हे 2. यानंतर पुढच्या साखळीमध्ये इथं सिंगल क्रोशे घेतलाय आणि अजून एक राऊंड आपल्याला इथं विणायचा आहे. तर इथे डबल क्रोशे घ्यायचा आहे एका साखळीच्या गॅपमध्ये. तर 2 डबल क्रोशे, 2 साखळ्या, परत 2 डबल क्रोशे आणि यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत अजून. परत पुढच्या एक साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला सेम विणायचं आहे. 2 डबल क्रोशे, 2 साखळ्या आणि 2 डबल क्रोशे. तर असंच आपल्याला प्रत्येक सेलमध्ये रिपीट करायचं आहे आणि प्रत्येक सेलमध्ये 2 चेन्स घ्यायच्या आहेत. तर या 2 साखळ्या परत पुढच्या त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशे आणि 2 साखळ्या. तर हे असं आपल्याला रिपीट करायचं आहे. तर विणून घेऊयात. तर या ठिकाणी हा राऊंड पूर्ण झाले आणि इथे ग्रीन कलरचा धागा मी जोडून घेते पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशानी आणि इथे आपण एकूण 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि याला आपण हे जे सेल्स विणलेले आहेत आपण इथे, तर या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहेत. तर एकूण 4 डबल क्रोशे आपण इथं विणायचे आहेत.
यानंतर हे जे 4 डबल क्रोशे विणलेत यानंतर वरती 7 साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि या साखळ्यांना आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे आणि ह्या 4 साखळ्याच्या नंतर लगेच आपण इथे सिंगल क्रोशे विणून घ्यायचा आहे. तर हे अशा प्रकारे विणून एक लूप तयार करायचा आहे 7 साखळ्यांचा आणि 3 साखळ्या विणूयात. यानंतर या साखळ्यांमध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचा आहे. तर एकूण 12 डबल क्रोशे आपण इथे विणून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला जे 3 साखळ्या घेतल्यात ते आपण 1 डबल क्रोशे असं गृहीत धरायचं आहे आणि एकूण 11 डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत या 7 साखळ्यांमध्ये. तर इथे हा 12वा डबल क्रोशे आपण विणूया. तर इथे जे आहे ते आपण ओढून घ्यायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित आपण याला राऊंड शेपमध्ये हे करायचं आहे आणि शेवटचे जे डबल क्रोशे आहे याच्यावरती आपल्याला शेवटचा 12वा डबल क्रोशे विणायचा आहे. यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढचा जो सेल आहे या ठिकाणी या साखळीमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत 4 साखळ्या विणायच्या आहेत. तर हा एक झाला आपला सेल. परत 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला परत 4 डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर 7 साखळ्या आणि ह्या 4 डबल क्रोशेच्या बाजूला आपल्याला इथे सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि या ह्याच्यामध्ये आपल्या 7 साखळ्यांमध्ये एकूण 12 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्याला इथे रिपीट करायचं आहे आणि 4 साखळ्या सिंगल क्रोशे 4 साखळ्या असं विणायचं आहे. तर हे विणून घेऊयात. इथे हे विणल्यानंतर शेवटी आपल्याला इथे राऊंड बंद करून घ्यायचा आहे सिंगल क्रोशेने पुढच्या साखळीमध्ये आणि धागा कट करून घेतला आहे. यानंतर दुसरा धागा जोडायचा आहे लाल रंगाचा आणि इथे सिंगल क्रोशेने पुढच्या साखळीमध्ये जोडायचा आहे आणि यानंतर 4 साखळ्या विणूयात आणि हे जे आहे आपले विणलेले खांब 12 तर या खांबाच्या पहिली जे 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये आपण जोडून घ्यायचं आहे सिंगल क्रोशे. यानंतर 2 साखळ्या आणि पुढच्या साखळीमध्ये 1 डबल क्रोशे. परत 2 साखळ्या आणि हा जो इथे आपला गॅप झालेला आहे तयार या ठिकाणी आपल्याला एकूण 4 डबल क्रोशे विणायचे आहेत. 1 तर 2 साखळ्या ज्या आपण पकडल्यात त्याला सुद्धा 1 डबल क्रोशे पकडायचा आहे आणि एकूण 3 डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. म्हणजे एकूण 4 डबल क्रोशे होतात आपले हे. यानंतर पुढच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे, 2 साखळ्या, पुढच्या साखळीमध्ये 1 डबल क्रोशे, 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि या गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. साखळ्या सोडून 3 डबल क्रोशे म्हणजे एकूण 4 डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत.
तर हे असे छोटे छोटे पान विणल्यासारखे आपण विणू शकतो. पेटल्स असे विणायचे आहेत. परत सिंगल क्रोशे 2 साखळ्या आणि पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे, 2 साखळ्या आणि त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. तर हे असं रिपीट करायचं आहे इथंपर्यंत. तर इथं आपण विणून घेतलेलं आहे. जवळपास 6 साखळ्या आपल्या पेटल्स आपले होतात इथे विणून. यानंतर इथे आपल्याला स्लिप स्टिच सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचं आहे. 4 साखळ्या आणि या सिंगल क्रोशेवरती एक सिंगल क्रोशे, परत 4 साखळ्या आणि परत आपल्याला इथे सुरुवात करायची आहे 3ऱ्या साखळीपासून. तर या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशे घ्यायचा आहे 3ऱ्या साखळीमध्ये. त्यानंतर 2 साखळ्या आणि पुढच्या खांबावरती इथे एक डबल क्रोशे, 2 साखळ्या आणि या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर हे जे आहे आपल्याला असंच रिपीट करायचं आहे. परत पुढच्या साखळीवरती आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि 2 साखळ्या. तर असंच हे रिपीट करायचं आहे सगळ्यांमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये. तर विणूयात. तर इथं मी हे विणून घेतलेलं आहे. तर हे आपलं पान असं दिसतं. तर हे सगळे आपण हे रेड कलरचे आपण विणून घेतलेले आहेत. तर हे आपलं पान पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे. आणि इथं आपण हे लटकन जोडून घेतलेलं आहे एक. तर हे लटकन कसं विणायचं ते बघूयात आपण आता पुढे. तर मी इथे 2 लटकन लावलेले आहेत. असे विंड स्पिनर सारखे आहेत, गोल गोल फिरतात वाऱ्याने हे. तर छान दिसतात म्हणून मी असे लावलेले आहे. तुम्ही मोत्याचे सुद्धा लावू शकता. तर विणूयात आपण लटकन बघूयात आता. या ठिकाणी लटकन विणण्यासाठी मी आधी पांढऱ्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि इथे 30 साखळ्या विणायच्या आहेत. तर एकूण 30 साखळ्या विणून घ्यायच्या आहेत. यानंतर लाल रंगाचा धागा घेतलेला आहे मी आणि पहिल्या साखळीमध्ये याला जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिचनी. यानंतर 3 साखळ्या आणि इथे आपण पहिल्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर 3 साखळ्या म्हणजे एक डबल क्रोशे, तर दुसरे 2 डबल क्रोशे आपण इथे विणूयात. परत पुढच्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशे तर हे एकूण 3 डबल क्रोशे असं विणायचं आहे. परत पुढच्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशे तर 30 साखळ्यांची एक चेन घेतली आहे आपण पांढऱ्या रंगामध्ये आणि या प्रत्येक चेनमध्ये 3-3 डबल क्रोशे आपण विणून घेऊयात. यानंतर परत हे विणल्यानंतर 3ऱ्या साखळीमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे मी इथे आणि याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि या साखळीमध्ये सेम साखळीमध्ये अजून 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर असे एकूण 3 डबल क्रोशे होतात आपले. परत पुढच्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशे तर असं प्रत्येक साखळीमध्ये 3-3 डबल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. तर इथं विणून घेऊयात आपण. हे सगळ्या साखळ्यांमध्ये विणायचं आहे. एका साखळीमध्ये 3 डबल क्रोशे. तर हे विणून घेऊयात. तर इथं मी विणलेलं आहे आणि आपण आता इथे सिंगल क्रोशे विणणार आहोत.
त्यासाठी मी सुरुवातीला स्लिप स्टिच घेते आणि एक साखळी विणायची आहे आणि याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर इथं आपण रिव्हर्स सिंगल क्रोशे विणणार आहोत आता. तर आपण उलट यायचं आहे मागच्या साखळीमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हे ओढून घ्यायचा आहे धागा आणि सिंगल क्रोशे विणायचा आहे. तर हा जो सिंगल क्रोश आहे ते पूर्ण साखळीमध्ये विणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही साखळींची बाजू पकडायची आहेत आणि हा सिंगल क्रोशे. परत मागच्या साखळीमध्ये येऊन हा सिंगल क्रोशे. परत मागच्या साखळीमधून धागा घ्यायचा आहे आणि हा सिंगल क्रोशे. तर हे अशा प्रकारे आपल्याला रिव्हर्समध्ये सिंगल क्रोशे विणायचे आहे. तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. पूर्ण बॉर्डर बनवायची आहे आपण या लटकनची अशा प्रकारे. तर हे असं विणून घ्यायचं आहे. तर हे अतिशय सुंदर दिसतं दिसताना. केल्यानंतर थोडासा वेळ लागतो आपल्याला सिंगल क्रोशापेक्षा रिव्हर्स विणायला. पण हा जो आहे ना तो पिको केल्यासारखा लुक येतो आपल्या बॉर्डरला. तर विणूयात अशा प्रकारे हे पूर्ण साखळ्यांमध्ये. तर इथे मी हे जोडून घेत आहे आणि या विंड स्पिनरला मी खाली एक लटकन लावून घेतलेलं आहे. तर ते अगदी सिंपल असं लटकन आहे आणि याला मी इथे जोडून घेत आहे. तुम्ही त्याला मोती लावून सुद्धा हे करू शकता. तर हे असं सिंगल क्रोशेने आपण याला जोडून घ्यायचं आहे आणि याला धागा कट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी हे जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर हे तोरण आपलं विणून पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे. तर हे तोरण तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आवडलं असल्यास लाईक जरूर करा, कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्ही हे चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.